मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कोणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलो आहोत. यामध्ये जाणून घेऊयात कुर्ला क्षेत्राबाबत. खड्ड्यांनी भरलेले रस्ते, रिक्षांची दाटीवाटी, बसच्या रांगा, अगदी 5वीला पुजलेली वाहतुकीची कोंडी आणि या सगळ्यातून अगदी मुंग्यांसारखी वाट काढणारे पादचारी. हे चित्र आहे कुर्ल्यामधलं. खरं तर कुर्ला रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलं ना की प्रवासी समोर बघण्याच्या ऐवजी पायाच्या खाली बघतात, कारण पाय चुकून एखाद्या खड्ड्यात किंवा गटारीत तर जात नाही ना याची त्यांना चिंता असते. खरं तर कुर्ल्यातल्या समस्या या चिरंजीवित्व धारण केलेल्या समस्या आहेत, कारण वर्षानुवर्ष त्या तशाच आहेत. कोणताही आमदार येऊ द्यात, नगरसेवक येऊ द्यात, इथल्या समस्या बदललेल्या नाही आहेत. कुर्ला हा मतदारसंघ मिश्र स्वरूपाचा मतदारसंघ आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आता तो शिवसेनेचा झाला. मात्र सध्याच्या स्थितीला कुर्ल्यामध्ये संमिश्र अशा प्रकारची राजकीय स्थिती आहे. काँग्रेसला वंचितची जोड मिळालेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कुर्ल्यात नेमकं राजकीय चित्र कसं असेल बघूयात. कुर्ल्यातली ही मुंबई नेमकी कुणाची आहे? मुंबईवर कोण पाहिजे सत्ता? मुंबईवर आहे जे तेच. कोण? कोणीच नाही सध्या. अरे शिवसेना आहे ना. कोणाची शिवसेना? पण एकनाथ शिंदेची की उद्धव? शिंदेची. शिंदे पाहिजे की ठाकरे पाहिजे? कोण पाहिजे? ठाकरे. कोण पाहिजे? ठाकरे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. भाई तुम्ही आमचं न्यूज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, आवडले ते? आवडले, लय आवडले. जे काय वातावरण चाललंय प्रांजळपणा कबूल करावं लागेल की भाजपच येणार इकडे, कारण मतदानाचं काय राहिलेलं नाही आता. तर पाहता EVM आले, सगळं काय झालेलं आहे. त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की BJP शिवाय दुसरं कोणी येऊच शकणार नाही, तुम्ही कितीही काय केलं तरी. पुऱ्या सगळीकडे मुंबई पालिकेमध्ये ओबाड्याची सत्ता येणार. दोघं भाऊ एकत्र आलेत, मराठी माणसाला तेच पाहिजेत. मराठी माणसं एकत्र येणार आणि मुंबईचं मराठी माणसं राखणार मुंबईची लाज. इंदिरा गांधीचं राज्य होतं ती वेगळं होतं. आताचं काय तेवढ्या पुरतं येतात घरोघर, नंतर विचारित नाही. ते आपण जर ऑफिसला गेलं तर लवकर बोलत नाही. ती कुणीच कामं केलेली नाही. ती एकही चांगला नाही का? कुणाकडनंच अपेक्षा नाही? आपल्याला कुणाचीच अपेक्षा नाही. नेक राजनीति चल रही है ऐसे लग रहा है आपको? वो तो मुश्किल है अभी. वो राजनीति जो है ना वो डूबने का ही काम है, ऐसा कुछ भी नहीं है. बाकी इंशाल्लाह ताला अगर चाहेंगे लोग दिल से कि थोड़ा भी मैं ईमानदार बन के करूँ तो होगा इंशाल्लाह. महिलाओं के लिए क्या होना चाहिए राजनेताओं की तरफ से? फिलहाल तो महिलाओं के लिए कुछ हो ही नहीं रहा है. होनी चाहिए महिलाओं के लिए, चाहे जो भी आए उसके लिए होना चाहिए. और वैसे तो अभी कुछ हो ही नहीं रहा है. कुर्ल्यात आपल्याला काँग्रेस, वंचित, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना अशी संमिश्र राजकीय परिस्थिती असलेली बघायला मिळते. 2017 सालच्या निवडणुकीत सुद्धा असं संमिश्र राजकीय वातावरण होतं. 2017 सालच्या राजकीय गणितांवर आणि निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नावाकडे लक्ष टाकलं तर लक्षात येईल की प्रभाग क्रमांक 165 मधून अशरफ आझमी हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. प्रभाग क्रमांक 167 मधून दिलशाद आझमी या देखील काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या. प्रभाग क्रमांक 168 मधून सईदा खान या राष्ट्रवादीकडून निवडून आल्या आणि अजित पवार गटात सहभागी झाल्या. प्रभाग क्रमांक 169 मधून प्रवीणा मोरजकर या ठाकरेंच्या तिकिटावर निवडून आल्या आणि त्या ठाकरेंच्याच पक्षात राहिल्या. प्रभाग क्रमांक 170 मधून कप्तान मलिक हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आणि अजित पवारांच्या गटात सहभागी झाले. तर प्रभाग क्रमांक 171 मधून विजय तांडेल हे ठाकरेंच्या शिवसेनेत निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. कुर्ल्यात झोपडपट्टीत आणि SRA इमारतीत राहणारा मतदार हा स्विंग वोटर मानला जातो. जो काम करेल त्यालाच मत, हा त्यामागचा विचार आहे. खरं तर असं असलं तरी सुद्धा मुस्लिम मतदारांवरती सुद्धा कुर्ल्याचं गणित हे अवलंबून असतं. कुर्ल्यामधल्या भाषिक आणि धार्मिक मतदारांच्या टक्केवारीवर एकवार नजर टाकली तर लक्षात येईल की या ठिकाणी मुस्लिम मतदार हे 45 ते 50% आहेत, हिंदू मतदार हे 45% आहेत, तर इतर मतदार हे 5% आहेत.
झोपडपट्टीचा परिसर असेल किंवा इतर मागासवर्गीयांच्या समस्या असतील त्या कुर्ल्यातल्या अजूनही सुटताना दिसत नाही आहेत. वॉटर गटर मीटरचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. सारखी त्याच उमेदवारांना उमेदवारी का असा प्रश्न आहे आणि म्हणूनच अनेक जण नाराजसुद्धा आहेत. तर कुर्ल्याच्या खूप एक प्रमाणे आपण बघितलं तर एक डेव्हलपमेंट झालं आहे आणि वॉटर गटर मीटर जे तुम्ही सांगताय ते हे एक वेळा केलं ते संपणार. स्लम्समध्ये ते कधी संपत नाही. ते रोज सॉल्व्ह करण्याची बेसिक इम्युनिटीसारखं आहे आणि ते जेव्हा आपण तिकडे गेलं तर काही नाही काही नवीन पाण्याचा गटरचा मीटरचा इश्यू येणारच आहे आणि ते कंटिन्युटीमध्ये असते. त्यासाठी आपण सांगताय ते नगरचा सेवक आहे म्हणून त्याला नगरसेवक बोललं जातं आणि नगरसेवकच्या पुढे आपण गेले तर डेव्हलपमेंटचा आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप मोठा विषय आहे कुर्ल्यामध्ये जे आपण रिपीटेडली सॉल्व्ह करतो. प्रस्थापितांना धोबी पछाड देणार का? 100% देणार. त्याचं कारण आहे जसं आता ज्या होत्या त्यांनी सांगितलं की 25 वर्षापासून आम्ही त्याचं अगोदर चांगलं काम केलं वगैरे. पण मी सांगतो गेले 50 वर्षापासून जो रहिवाशी इथे राहतोय तो तळमजला ते 4 माळ्याच्या बिल्डिंग होत्या. तेव्हापासून आता तळमाळ्यापासून 19 माळ्याच्या बिल्डिंग झाल्या. परंतु त्या 50 वर्षापूर्वी जे नळ जोडणी होती, जे गटाराची लाईन होती ती तीच आहे, ती बदलली नाही. जे मूलभूत सुविधा पाणी गटर वॉटर मीटरची जी समस्या एक नगरसेवकाचा बंधनकारक ड्युटी आहे मुंबई महानगरपालिकाकडनं त्याच्यावर नक्कीच मी काम करणार. एक असतो तो विकास जो सुदृढ आयुष्य आणि सुदृढ समाज तयार करतो आणि दुसरा असतो तो दिशाहीन झालेला विकास जो केवळ चित्रविचित्र बांधकामं, झोपड्यांचे मजले, गर्दी आणि अनारोग्य तयार करतो. असाच दिशाहीन झालेला विकास मला कुर्ल्यात बघायला मिळतोय. माझ्या बाजूला उभ्या असणाऱ्या या लहानग्यांच्या चेहऱ्यांकडे बघा. यांनी सुद्धा अनेकदा विकास हा शब्द ऐकलाय, तो टीव्ही मधून ऐकलाय, अनेकांना बोलताना ऐकलेला आहे. मात्र हा विकास आणि त्याचा अर्थ आजूबाजूला कुठे बघायला मिळतोय का हेच त्यांचे निरागस डोळे शोधतायत. कॅमेरामन विद्याधर समनुषी पाठक, झी 24 तास, मुंबई.